मित्रांनो, तालमीतली स्वच्छता ही सर्व पैलवानांची जबाबदारी आहे. कारण की अर्धे मुलं तर स्वच्छ नाही ठेवल्यामुळे बिमार पडतात. रेग्युलर दर हप्त्याला आपली नखं बरोबर आहेत का, कापलीत का, पायाची नखं कापलीत का, डोक्याचे केस कापलीत का, हे तुम्ही अगोदर व्यवस्थित बघा. दुसरी गोष्ट, तुम्ही जे अंथरायचं तुमचं पांघरूण आहे तर दर शनिवारी तुम्ही धुतलं पाहिजे. त्याच्यावर धूळ आपण खाली अंतरतो, त्याच्यावर मच्छर हे ते बसलेले राहतात. त्याच्यामुळे तुम्ही दर शनिवारी तुमच्या अंतराच्या पांघरायचं हे धुतलंच पाहिजे. नंतर आपण येते तालमीची स्वच्छता. तालमीची स्वच्छता ही रोज केली पाहिजे. झाडून रेग्युलर काढलं पाहिजे. तुम्ही जेवण केल्यावर ती जागा स्वच्छ केली पाहिजे. तिथला कचरा उचलून टाकला पाहिजे. जे खरकटं असते, जी उरलेली भाजी असते ती रात्रीच उरलेली भाजी एक तर पूर्ण खाल्ली पाहिजे किंवा मग ती टाकून ती दिली पाहिजे. तुम्ही जी भगोन्यामध्ये तशी भाजी ठेवताल त्याच्यामध्ये मच्छर किंवा इतर पाली असते ते चाटतात. चाटल्यामुळे काय होते, आपण जसं धुतो तुम्ही आणतात डबल तसं त्यानं पाणी पिता व काही त्याच्यात ठेवतात. त्याच्यामुळं ती घाण ही आपल्या पोटामध्ये जाते. मळमळ, उलटी, पोटदुखी हे असे आजार आपल्याला भोवतात. ते आजार होऊ नये ह्यासाठी आपण तुम्ही रेग्युलर जेवण केलं किंवा जे फळं आणतो आपण, फळांची साल, केळांची साल ही एखाद्या भरून सवत पन्नीमध्ये टाकून दूर किंवा एखाद्या डस्टबिनमध्ये टाकून दिली पाहिजे. त्यानं मच्छरसुद्धा होणार नाहीत व आपले तालमीचा परिसर स्वच्छ राहील व सर्व पैलवानसुद्धा निरोगी राहतात. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी नियमाने कराव्याच लागतील व तुमची तालीमसुद्धा स्वच्छ राहील. जय शिवराय. माझ्या तालमीची जबाबदारी ही माझी स्वच्छ जागा मी का जमा केला हे थोडं उचल झालं जास्त का घ्या. तुम्हाला ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व शेअर करा व कमेंटमध्ये अवश्य कळवा. जय शिवराय.